नमस्कार मंडळी. मी भूजल मित्र मेहकर दिलीप अजगर. मित्रांनो, मी आज माझ्या भागात वरुड तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी हा विहिरीचा पॉईंट दिलेला होता आणि आपले आजचे जे शेतकरी मित्र आहेत हे थोडक्यात त्यांचा परिचय करून देतील. माझं नाव दिनेश सुभाष राठोड. मी माझ्या मित्राला सांगून ही विहीर खंदून घेतलेली आहे. समोरच्या माणसानं असा पॉईंट दाखवला की जेणेकरून आपल्याला 25 फुटापासून तर 35 फुटापर्यंत पाणीच लागला. याबद्दल या माणसाचे लय आभारी आहे आपण. या प्रकारे मित्रांनो यांना या विहिरीसाठी चांगल्या प्रकारे पाणी मिळालं आणि ते समाधानकारक झाले. तर माझं एकच म्हणणं आहे सर्व शेतकरी मित्रांना की मी जिओ डिटेक्ट वॉटर मशीनद्वारे तुमच्या शेताचा सर्वे करून तुम्हाला अचूक बोर पॉईंट विहीर पॉईंट शोधून देतो. पण कधी कधी काय होते मित्रांनो, आपल्याला नशिबाच्या पुढं जाता येत नाही. कोणाला कमी जास्त पाणी मिळू शकते, कोणी फेल पण होऊ शकते. सर्व ईश्वराच्या हाती असते. हे जे भूजल शोधक असतात, पानाडे असतात, यांच्या हाती काही नसते. यांच्या हाती फक्त एक तुम्हाला अचूक पॉईंट शोधणे आणि तुम्ही या मार्गाने जाऊ शकता, एवढंच तुम्हाला तो प्रयत्नशील माणूस असू शकतो. पण तुमच्या जबाबदारी किंवा ते गॅरंटी वगैरे असं काही जे असते हे असं काही नसते मित्रांनो. कारण शेवटी काय आहे, मशीन आहे, अभ्यास आहे, अनुभव आहे. कुठलाही पानाडी असा देव नसतो. याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगायचं मला की या प्रकारे यांना जे पाणी मिळालं हे तुम्हाला पण मिळू शकते. कारण प्रयत्न करत राहणं हे आपलं शेतकऱ्याचं कर्तव्य आहे. प्रयत्नशील राहायलाच पाहिजे आपण. ज्या प्रकारे त्यांना पाणी मिळालं, आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या कंडिशनमध्ये त्यांनी 2 तास मोटर चालते सध्या. आता सध्या फेब्रुवारीचा एंडिंग आहे. आता बरेचसे शेतकऱ्याचे मित्रांचे फोन येतात की बा तुम्ही गॅरंटी घेता का, उभं राहता का, पाणी काढून देता का. मित्रांनो, आपल्याकडं असं काही ऑफर नाही आहे. तुम्ही कुठलाही पानाडी बोलू शकता. त्याच्या हिशोबानं, त्याच्या अनुभवातून, त्याच्या अभ्यासातून, टेक्नॉलॉजीतून तुम्ही पॉईंट काढू शकता. पण गॅरंटी म्हणून, जबाबदारी म्हणून कोणीही घेऊ शकत नसते या क्षेत्रात. कारण शेवटी हा भूगर्भ आहे, ही जमीन आहे, हा निसर्ग आहे. या जमिनीच्या आत आणि या पोटामध्ये काय आहे हे तुम्हाला कोणी सांगू शकणार नाही. या अनुभवातून, अभ्यासातून, टेक्नॉलॉजीतून तुम्हाला कोणी सांगू शकते की बा इथं इथलं पाणी आहे, इथल्या फुटावर आहे. आणि गॅरंटी वगैरे तर काय कोणी घेत नाही मित्रांनो. नाही तरी बी आम्ही तुमची गॅरंटी घेऊ शकतो. का तुम्ही सांगितल्याबद्दल 25 फुटापासून पाणी लागणार तर 40 फुटापर्यंत. ऑलरेडी 25 फुटापासून तर 35 फुटापर्यंतच पाणी लागलं. हे नाही, आता तुमचे या लय दादांचा आभारी. विश्वास माझ्यावर होता, यांची गॅरंटी माझ्यावर होती. परंतु काय काय शेतकरी मित्र काय म्हणतात की बा तुम्ही उभं राहा, पाणी काढून द्या, गॅरंटी घ्या. हे असलं काही नसते होत मित्रांनो. पण कसं असते, एक विश्वास हा लय खूप महत्त्वाचा असते की आपण हा या माणसावर ठेवलेला एक विश्वास असते. या विश्वासानुसारच आपल्याला गोष्टी घडत असतात. कोणी म्हणते आता कोणी उभं राहा, पाणी द्या, का हो हे कसं झालं, काय झालं, याच्यात काही पडेल नाहीत मित्रांनो. कारण शेवटी कसं असते, आपण एक धार्मिक माणसं असतो, चांगले माणसं असतो. आपल्याला कोणावर तरी एका पानाड्यावर म्हणा, का भूजल तज्ज्ञावर म्हणा, कोणावर तरी एकावर विश्वास ठेवावा लागतो. आणि विश्वास ठेवूनच जे कामं करावं लागतात, तरच माणूस हा प्रयत्न यशस्वी होतात. नाहीतर मग काय, या पानाड्याला बोलवायचं, त्याला बोलवायचं, उभे राहा, अमुक करा, टमुक करा, असल्यात काही पडेल नाही मित्रांनो. कारण तुम्ही जर असे म्हणसाल तर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा आणि योग्य पाणी देणारा भूजल तज्ज्ञ आपल्याला येणार नाही. आणि तो मार्गदर्शन करणार नाही. का करणार नाही, तर तो असा आरबळून जाईल की बा तुम्ही जबाबदारी त्याच्यावर टाकू राहिले. हे चुकीचं काम आहे मित्रांनो. कुठलाही भूजल तज्ज्ञ असो, कुठलाही पानाडी असो, त्याला तुम्ही निस्वार्थपणे करू द्या त्याचं काम, की तो तुम्हाला अचूक पॉईंट कुठे शोधून देऊ शकतो. तेच तुम्ही पॉईंट फायनल ठेवा. त्याच्यावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कर्मावर विश्वास ठेवा. तुम्हाला निश्चित फळ मिळणार, निश्चित पाणी लागणार. एवढं सांगू शकतो मित्रांनो. धन्यवाद.